नमस्कार. स्नेहाज फूड झणझणीतमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बोई माशाचे कुरकुरीत फ्राय आणि सोबतच याच बोई माशाचे झणझणीत कालवण. मी हे कालवण फक्त बोई माशाचे मुंडके आणि काही लहान सहान तुकडे याचेच तयार केलेले आहे. आणि उरलेल्या मोठ्या तुकड्यांचे मी फ्राय बनवून घेतले आहेत. खाडीतील हे बोई मासे चवीला फारच स्वादिष्ट आणि रुचकर लागतात आणि झटपट असे तयारही होतात. आणि अगदी कमी तेलाचा उपयोग करून ही मासे खूप छान कुरकुरीत होतात. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. हे बोई माशाचे तुकडे मी स्वच्छ पाण्याखाली धुवून निथळत ठेवले होते. आता ह्यातले काही मोठे पीसेस आणि जे लहान सहान पीसेस आणि मुंडके असे वेगवेगळे करून घेऊया, जेणेकरून मुंडके आणि लहान सहान तुकड्यांचं आपण कालवण तयार करून घेऊ आणि जे मोठे पीसेस आहे त्याला फ्राय करिता वेगळे काढून घेऊया. ही बघा, अशी वेगवेगळे पीसेस मी करून घेतलेले आहे. ही मोठे पीसेस फ्राय करिता आणि ही मुंडके आणि लहान पीसेस कालवणी करिता. आता पुढे मॅरिनेशन करिता लागणारं साहित्य पाहूया. 9 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडं कोथिंबीर, 2 इंच आलं आणि 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या. ह्याचे छान बारीक वाटण तयार करून घेऊया. असं छान वाटण तयार झालं की त्यातलं अर्धं वाटण आपण मॅरिनेशन करिता वापरूया आणि त्यातलं थोडं वाटण उरवून ठेवूया, कारण आपण त्यातलं थोडं वाटण कालवणी करता सुद्धा वापरणार आहोत. आता या हिरव्या वाटणामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 लिंबाचा रस असा छान पिळून घेऊया. आता हे हिरवं वाटण सर्व माशांच्या तुकड्यांना व्यवस्थितरित्या सगळीकडे लावून घेऊया, जेणेकरून त्यातला कोथिंबिरीचा टेस्ट आणि आलं लसणाचा टेस्ट सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता या माशांना अर्धा तास रेस्ट करायला ठेवून घेऊया. तर आता पुढे आपण कालवणाची तयारी करून घेऊया. ही आहे मुंडके आणि लहान सहान तुकडे. त्यात आपण आता थोडं लाल तिखट, अगदी अर्धा चम्मच हळद, आणि अर्धा चम्मच मीठ असे सगळे जिन्नस टाकून त्याला छान हाताने सगळीकडे लावून घेऊ. आता एकीकडे कढई तापायला ठेवली होती. त्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 इंचाचा सुका खोबऱ्याचा तुकडा, सोबतच 1 लहान आल्याचा तुकडा आणि 12 ते 15 अशा लसणाच्या पाकळ्या. या सर्व जिन्नसला खुरपूस असं भाजून घेऊया. आता या उरलेल्या हिरव्या वाटणामध्येच खुरपूस भाजलेले हे धने, जिरे, खोबरं याचा सुद्धा एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊया. आता असं कालवणीला लागणारं वाटण तयार झालेलं आहे. आता एकीकडे कढई तापायला ठेवलेली होती. त्यात 2 ते अडीच फळी तेल गरम करायला ठेवूया. आता तेल इथे छान कडकडीत तापून झालेलं आहे. चला तर मग आता ह्या पीसेसला आपण तळून घेऊया.
आता त्याची एक बाजू छान कुरकुरीत झाली की त्याची दुसरी बाजूही छान तळून घ्यावी। आता ही मासे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत तळून झालेली आहे। आता ह्या मास्यांना एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेली सगळी माशी तळून घेऊया। आता याच कढाईमध्ये आपण कालवण करून घेऊया। मात्र इतकं जास्त तेल कालवणीला लागत नाही, त्यामुळे त्यातलं अर्ध तेल एका वेगळ्या पॅनमध्ये काढून घेऊ, जेणेकरून याच तेलामध्ये बाकी फ्राईड पीसेस सुद्धा तळता येईल। आता या तापलेल्या तेलात 2 चम्मच लाल तिखट आणि वाटण हे सुद्धा आता टाकून देऊया। वाटण छान परतून झालं की त्यात थोडं पाणी टाकून शिजवून घेऊया। आता या वाटणामध्ये 1 चम्मच मीठ टाकून देऊया। मसाला छान परतून झाला की आता एक वाफ काढून घेऊया। 5 ते 7 सेकंदाची वाफ झाल्यावर मसाल्यावरचं तेल तरंगताना दिसेल। या कंडिशनमध्ये आपला मसाला छान शिजलेला आहे। आता पुन्हा एकदा मसाला छान परतून झाल्यावर त्यात तळलेले माशांचे तुकडे टाकून देऊया। आता या माशांच्या तुकड्यांना सुद्धा मसाल्यामध्ये एकदा छान परतून घेऊया। आता मासे छान परतून झाले की पुन्हा एकदा वाफ काढून घेऊया। आता मसाले सुद्धा छान तेल सोडायला लागले आहेत आणि माशांना पूर्णपणे मसाला छान चिटकला आहे। आता यात वाटणाचं तयार झालेलं पाणी ओतून घेऊया। कालवणीला छान अशी उकळ आली की समजायचं की कालवण आता तयार आहे, पण तरी देखील 5 ते 7 सेकंदासाठी उकळ अशीच येऊ द्यायची। पाच ते 7 सेकंद झाले आहेत। मी इथे गॅस बंद करते आणि छान कोथिंबीर टाकून सर्व करते। अशा प्रकारे आपलं बोई माशाचं कालवण तयार आहे। आता आपण फ्राय पीसेस करिता तयारी करून घेऊया। मासेही छान मॅरिनेट झालेले आहे। एका वेगळ्या प्लेटमध्ये आपण तांदळाचं पीठ कमीत कमी 4 चम्मच, 2 चम्मच रवा, 1 चम्मच लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चम्मच जीरा पूड, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चमचा मीठ आणि 1 फळी तेल
असे सगळे जिन्नस घेऊन हाताने छान कुस्करून सगळे मसाले एकत्र करून घ्यावे आणि लागेल तसं पाणी घेऊन या मसाल्याचं एक घट्टसर असं कालवण तयार करून घ्यावं। आता या फेटलेल्या मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे एक एक करून घालावे आणि हा सगळा मसाला या माशांना सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यावा। अशा प्रकारे सगळ्या माशांना मसाला छान व्यवस्थित लावलेला आहे। एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल कडकडता तापून झालं की एक एक माशांचे तुकडे तेलामध्ये सोडावे। माशांची एक बाजू छान कुरकुरीत झाली की त्याची दुसरी बाजू सुद्धा तळायला घ्यावी। आता आपली मासे छान कुरकुरीत तळून झाले आहेत। त्याला आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच गरम तेलामध्ये उरलेली मासे सुद्धा तळायला घेऊया। आता ही मासे सुद्धा छान तळून झालेले आहेत। अशा प्रकारे आता बोई माशाचा कुरकुरीत फ्राय तयार झालेला आहे। सोबतच बोई माशाचं कालवणही तयार आहे। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा माशाचं कालवण करून बघा, फ्राय मासे बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील। अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर विजिट करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमचे कमेंट्स करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।